तर फायनल गेटअप माझा हा असा आहे, तुम्हाला दिसतंय का बघा पूर्ण. तर छान असं मी सिंपल असं लुक आज केलेला. मला असं वाटतं मी सिंपल आहे. आता तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही कमेंट करून सांगा. हॅलो, कसे आहात सगळे? नमस्कार, चांगली मी तुमची प्रियांका, खूप चांगली. माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर ॲक्च्युली आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज आहे रोहितचा बर्थडे. पण मी सकाळपासून एकदम सिंपल असं छान असं चालू आहे. सगळे आम्ही रोजच्या सकाळी उठलो, एकमेकांना छान असं विश केलो. बर्थडे विश मी त्यांना केलं. अजून एक छान असं हॅपी बर्थडे डॅडी असं त्यांनी छान असं बोललेलं आहे. आणि त्याच्यानंतर आमचा दिवस रोजच्या सुद्धा स्टार्ट झाला. त्याच्या कामाला गेली मी, माझ्या कामाला गेली त्याच्यामुळं. आणि तिथून मग परत आम्ही आत्ता आले घरी. 7:15 आणि ते अजून आली नाही आहे. पण आता आमचं सेलिब्रेशन संध्याकाळी असायला दिलं तर आमचं एकदम सिम्पल असं छान असं रुटीन गेलं. पण आमचं सेलिब्रेशन असणार आहे संध्याकाळी आणि स्टे तुम्ही मला त्याच्यामध्ये सगळ्या टिप्स टाकले. आम्ही कसं सेलिब्रेशन करतोय, काय करतो. ॲक्च्युली माझं प्लॅनिंग आहे वेगळं, पण आज कसं प्लॅन होतंय सगळं मॅनेज ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की कळेल. आणि येस, तर त्यामध्ये माहिती का बर्थडे आहे म्हणजे स्पेशल असतं. त्यामध्ये आपण खूप स्पेशल फील होत असतं. आपल्याला सुद्धा खूप स्पेशल फील होत असतं. कारण की त्या माणसाचा बर्थडे असतो आणि जो माणूस करत असतो आणि त्याचा बर्थडे आल्यामध्ये एक्साइटमेंट असते. जो आनंद असतो तो कशातच नसतो. तो आनंद खरंच खूप वेगळा आहे. हे सांगण्याची खरंच गरज नाही. तुम्हा सगळ्यांना असं रिअलाइज होत असणार आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या जवळच्या व्यक्तीचा बर्थडे हा वर्षात एकदा हा येतच असतो. सो स्टे ट्यून, नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ॲक्च्युली ना जे मी गिफ्ट ठरवलं, मला जे गिफ्ट हवं आहे ते गिफ्ट काय मला आज मिळालेलं नाही. मला जे हवं होतं तसं गिफ्ट नाही मिळालं ॲक्च्युली. मग ना आता बर्थडेच्या दिवशी बर्थडे बॉयला काहीच गिफ्ट द्यायचं नाही म्हणून नॉट फेअर, नॉट डन ना. सो पण काही ना काही फुल फुलाची पाकळी छोटंसं गिफ्ट घेतलेलं आहे. आय डोंट नो त्यांना आवडेल नाही आवडेल, तो भाग वेगळाच आहे. पण बर्थडेच्या दिवशी बर्थडे बॉयला गिफ्ट हे द्यायलाच पाहिजे. आणि थोडंसं असं काहीतरी वेगळं आहे म्हणजे त्यांना आवडेल नाही आवडेल, आय डोंट नो. लेट्स सी गाईज. आणि आत्ता मी येताना थोडंसं डेकोरेशनसाठी बलून्स आणलेले आहेत आणि बाकीचे डेकोरेशन मी आत्ता आले. मग आत्ता सगळं डेकोरेशन करा. किचनमधले कामं उरकल्यानंतर मी जेवढं होतं तेवढं फास्ट किचनमध्ये कामं आटपणार आहे, जेणेकरून मला छान असा वेळ मिळेल डेकोरेशनसाठी आणि जितकं होता होईल तेवढं मला स्पेशल करायला आवडेल. लेट्स सी, तुम्हाला मी सगळंच दाखवत जाईन. तर स्टेट. हॅलो हॅलो आदू, हॅलो म्हणणार नाहीस तू? आदूचं काही मूड नाही आहे हॅलो म्हणायचं. बघ हॅलो म्हण, हॅलो. भीती मला खूप वाटत ते बलून्स ठेवायच्या. ॲक्च्युली ही मशीन माझ्या हातात नाही. ही मशीन आहे यांच्या मित्राचीच, पांडा भाऊजींची आणि आतिश भाऊजींची. बलून्स फुगवायचे होते पण बोलवले. फुगवत आहे मी आधीच सांगते आहे. कसा आदू? आदू काय आहे बघू, काय आजूच्या वेळेला ते घरात कसा आदू बघू? मम्माला दाखव करून मम्माला.
तर बड्डेची तयारी चालू आहे आणि मी अशा प्रकारे आवरलेला आहे. ॲक्च्युली अजून आवरायची आहे. आता सगळेजण खाली अजून यायला लागलात. बाकीचं सगळं डेकोरेशन ऑलमोस्ट छोटंसं केलं पण ठीक आहे ना. छोटूमध्ये छान स्वीट सिम्पल असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि रोहित पण आज लवकर आलेले आहेत. छान असं मेकअप माझा असं झालं आहे. लुक मी ॲक्च्युली ही साडी वेअर केलेली आहे. स्वीट सिम्पल आणि नो झगा मगा मला बघा असं काहीतरी माझा गेटअपचा होता. असं म्हणते मी सिम्पल असं करायचं की कसं तुम्हाला मी दाखवते. चला तर फायनल गेटअप माझा हा असा आहे. तुम्हाला दिसतंय का बघा पूर्ण. तर छान असं मी सिम्पल असं लुक आज केलेला. मला असं वाटतं मी सिम्पल आहे. आता तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही कमेंट करून सांगा. तर चलो आपण कुंकू काढले आता थांब की जरा 2 मिनिट काय लावायची गडबड 2 मिनिट बाई इकडे आदर लावा
आई आणि इथे आमचा केक खिलाव कार्यक्रम चालू आहे. बड्डे बॉयला तर केक खायचा अजिबात नाही आहे, तरी पण आम्ही असा बका 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 त्यांच्या तोंडात कोंबतोय. बड्डे बॉय आहे भाई, बड्डे भाई, बड्डे बड्डे बोले तो केक खाओ बड्डे, असं करून आम्ही सगळा केक भरवलेला आहे. इथे रोहित प्रत्येकाला इन्स्ट्रक्शन देतात की मला केक चारू नका, पण आम्ही ऐकलं तर खरं ना. हां हां हां, आज माणूस तेवढी सापडल्या सुट्टी द्यायची नाही असं म्हणून सगळा केक कोंबलेला आहे तोंडामध्ये. आता इथं फक्त नावापुरतं सगळं चालू आहे, सेल्फी वगैरे किंवा फोटोज वगैरे किंवा व्हिडिओजसाठी. त्याच्यानंतर आमचं एव्हरग्रीन कपल आलेलं आहे, जे की असं एकदम छान असं फॅमिली फोटोशूट टाईप आपलं चालू आहे. त्यांचं फोटो सेशन वगैरे बड्डे बॉयसोबत छान असं बुके देऊन त्यांचा चांगला सत्कार करण्यात आलेला आहे. आणि रोहित बघतायत लाईट चालू आहे का लाईट बंद होते, लाईट चालू आहे का लाईट बंद होते, पण फायनल लाईट चालू. तर जेवणाचा मेनू होता बासुंदी, मसाले भात, आमटी, बटाट्याची भाजी आणि छान अशी चपाती. अरे आदू तेल नाही. लुक ॲट मी. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. असंच प्रेम देत राहा.